अगं बाई, परत तोच कावळा आलाय. कालपासून काय झालंय रे तुला वरडायला? पाहुणं बिवणं येणार आहे का काय? का तुला काही वेगळंच सांगायचं आहे? पहा देवी, किती छान वाटतंय ना. आज कित्येक दिवसांनी आपण अशा फुलांच्या माळा गुंफायला बसलोय. पण आज अचानक असं फुलांच्या माळा बनवणं कसं सुचलं तुला? देवी, अहो किती दिवस झाले आपण असे निवांत बसलोच नव्हतो. तुम्ही सुद्धा तुमच्या कार्यात व्यस्त असता. मग म्हटलं तेवढाच विरंगुळा होईल. काय मंगलाबाई? व्हाय ना. अन तेवढंच हार बनवून मन प्रसन्न बी होते. आणि आज तर आपण लय भारी भारी हार बनवणार आहे. काय झालं जगदंबा? हे रुद्राक्ष महादेवांचं आहे. हे इथं कसं आलं? व्हाय ना, हे इथं कसं काय आलं? नवलच आहे. हे इथं कसं आलं माहित नाही, पण बघा, फक्त रुद्राक्ष पाहिलं आणि तुमची देवी आई कशी हरवून गेली. नाही, तसं काही नाही. माझ्यापासनं काय लपवतीस? आई आहे मी तुझी. तुझ्या डोळ्यात समज दिसतंय मला. म्या काय म्हणत होते देवी? नाही म्हणजे माय म्हणतात ते बी बरोबरच आहे. तुम्हासने एवढी आठवण येते अन तुमचा जीव बी तिकडे एवढा लागला हाय. मग तुम्ही जाऊन भेटून का नाही येत महादेवांना? मनातलं मनातच ठेवून काय उपयोग? कधी कधी बोललं की मन हलकं होतं. हाच तो क्षण आहे तुझा. बोलून टाक. महादेवांना भेटण्याची इच्छा व्यक्त कर. बोला देवी, बोला. स्वतःला अशा रोखू नका बरं. आलीस का पूजा करून? काय ग? काय झालं? अशी गप का आहेस? सपू, काय झालं ग? इकडे ये. बस इथं. आता मला सांग, काय झालं? अशी का गप्प का झालीस? काय ग? हो सासूबाई, पूजा करायला गेले होते तेव्हा तिथं काही बायका भेटल्या आणि काय बाय वंगाळ बोलू लागल्या. एवढं काय बोलल्या?
म्हणल्या की अगं किती बी पूजा कर, पण तुझ्या घरातलं दारिद्र्य काय जायचं नाही. तो बाळू काय मोठं करणार आहे? अजून ये गेलेली नाही. माहेरी जा, नाही तर आयुष्यभर राबत बसावं लागल. भाषा बोलल्या त्या. थांब, आत्ताच जाऊन विचारते त्यांना. आय दमाने घे की, अरे उगा त्यांच्यात पडू न ग. अगं लोकांचं काम हाय बोलायचं, म्हणून आपण समजांना उत्तर देत बसायचं का? आणि सकू, तू बी त्यांच्या बोलण्याचा इतका विचार करू नगस. माझा विश्वास आहे ना. मग झालं तर बाकी जग काय बोलतो त्यांना काय फरक पडतो? आपण गोड आहोत, कडू लोकांच्या नादाला नाही लागायचं, नाहीतर आपण पण कडू होऊन जाऊ. माझं चुकलं. मी आज लय मनाला लावून घेतलं. माझं धनी आणि माझा संसार गोड हाय. गोडावर ना आठवला, प्रसाद घेऊन आले होते. हे घ्या. वा 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 वा, प्रसाद वाटणं चालू आहे वाटतं. जाऊ बाई, घ्या की तुम्ही पण. गोड नाही तो प्रसाद कसला, पावत नाही तो देव कसला. म्हणजे म्हणजे तुम्ही चुकीच्या देवाची पूजा करताय. ज्या देवीला इतके वर्ष पूजता, तिनं काय दिलं आपल्याला? ह्यो प्रसाद. प्रसाद नाही, दारिद्र्य, कष्ट आणि अडचण. सुरेखा, अगं जिभेला आवर घाल. का चुकीचं बोलले का? आपलं कुळ आधीपासून तुमच्या त्या देवीला पूजतं. त्यानं काय साधलं? आपल्याबद्दल काय वाटलं असतं तर सुखाचे दिस आले असते आतापर्यंत. वहिनी, असं बोल ना का. माझी बायको मायासाठी पूजा प्रार्थना करत्या, एवढंच पुरेसं आहे. तुम्हाला काय कळत नाही भाऊजी? याच विचारामुळे आपलं नुकसान होत आहे. डोळे उघडा जरा. बस कर. आधी स्वतःचा संसार सांभाळ आणि मग दुसऱ्याच्या संसारात नाखूपच. म्हणजे आता मी आज चुकीची. ठीक आहे, जेव्हा कळल तेव्हा उशीर झालेला असेल. देवा, या पोरीला जेव्हा अक्कल द्यायची असेल तेव्हा दे. त्याआधी माझ्या या 2 लेकरांचा सांभाळ कर. त्यांच्या संसारावर तुझी अशीच कृपा राहू दे रे बाबा. काय मग तुळजादेवी, जाताय का परत महादेवांना भेटाया? आठवण येणं आणि पुन्हा त्याच मार्गावर जाणं, ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत आई. अगं जगदंबा, हा विषय इथेच थांबूया. देवी, म्या काय म्हणत होते, नाही म्हणजे मला जर कधी माझ्या नवऱ्याची लई आठवण आली ना, तर म्या काय करते, त्यांच्या आवडीच्या समजा गोष्टी करते. म्हणजे त्यांच्या आवडीची भाजी करते आणि त्यांचं जे काम आवडतं आहे ते काम करते. मग मला ते जवळ असल्यागतच वाटतंय बघा. अरे वा, चांगलं सुचलंय बघ तुला. समद्यांनी असंच करायला पाहिजे. जर हे तुम्ही आम्हाला उद्देशून म्हणत असाल तर आम्हाला हे काहीच करायचं नाही. आणि जर तुम्हाला महादेवांची इतकीच आठवण येत असेल तर तुम्हीच काहीतरी करा. अगं देवी, बघितलं ना, अजून बी रागावली आहे. काकू, अहो रागावल्या आहेत त्या, पण तुम्ही बघितलत ना, त्यांचं मन अजूनही तिथेच गुंतून आहे. त्या दाखवत नसतील, पण त्यांना महादेवांची खूप आठवण येते. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. काय? कसली सुरुवात? काय बोललीस? नाही नाही, म्या म्हणलं माय की ही तर फक्त सुरुवात आहे. नाही म्हणजे आता बघा ना, एवढ्यातच त्यांना जर महादेवांची एवढी आठवण यायला लागली, तर आता पुढं पुढं अजून काय काय घडतंय ते बघा.
तुळजा, कितीही लपवलंस ना तरी मनातलं प्रेम लपत नाही. आणि यावेळी मात्र मी हार मानणार नाही. काहीही झालं तरी तुम्हा दोघांना एकत्र आणणारच. असुर नरेश, आपण एवढे अस्वस्थ का दिसत आहात? असिलोमाचे शब्द अद्यापही माझ्या कानात गुंजतायत. जर हे असे एकत्र आले तर आपल्याला यांचं बंड रोखणं अवघड होईल. प्रत्येक छोट्या बंडासाठी तुम्ही स्वतः जाणार आहात का असुर नरेश? अशा छोट्या गोष्टींवर असुर नरेशाने आपली शक्ती खर्च करावी का? असुर नरेश, आपण त्याच्या बोलण्याचा एवढा विचार करू नका. काही सामान्य माणसं जर का त्या तुळजाच्या बाजूने उभी राहिलीत म्हणून काही होणार नाहीये. बरंच काही होऊ शकेल. सम्राज्ञी, ज्वालामुखी पर्वत शिखरातून बाहेर येण्याआधी पर्वताच्या पोटामध्ये धग साचत असते. ती धग जर वेळेत ओळखली नाही तर बाहेर येणारा लाव्हा सर्व काही भस्मसात करतो. आणि तुळजाला आपण आज ओळखत नाही. परंतु असुर नरेश, आपण परिस्थितीकडे दुर्लक्ष करत नाही आहोत. आपले प्रयत्न सुरूच आहेत. वंचिकेला श्री महादेव आणि तुळजा यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी आपण पाठवून दिले. सम्राज्ञी, ती खेळी विवाह रोखण्यासाठी आहे, तुळजाला रोखण्यासाठी नाही. वंचिका महादेवांच्या समीप जाऊन तुळजा आणि महादेवांच्या दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. पण त्यातून साध्य काय होईल? महादेव आणि तुळजा जास्तीत जास्त काळ एकमेकांपासून लांब राहतील, इतकंच. पण त्यामुळे तुळजा थांबणार आहे? नाही सम्राज्ञी, आपलं अंतिम लक्ष तुळजा आहे. तुळजा, तिला अंकित करून, तिच्याशी विवाह करून, तिच्या दैवी अंशापासून आपल्याला असुर कुळाचा उद्धार करायचा आहे. तुळजा आमच्या विनाशाचं कारण ठरू शकते. आणि आपण तुळजावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर गोष्टींमध्ये अडकून पडलो आहोत. असुर नरेश, मग आपण काय ठरवलंय? तुळजा जनकल्याणाचं कार्य करते आहे. आपल्याला त्यामध्ये बाधा आणावी लागेल. तुळजाची शक्ती तिच्या शस्त्रांमध्ये नाही, तिच्या भक्तांच्या विश्वासामध्ये आहे. तो विश्वास जितका वाढेल तितकी ती सामर्थ्यवान होत जाईल. आणि आपल्यासाठी हे योग्य नाही. सम्राज्ञी, तिच्या भक्तांच्या मनातली तिची प्रतिमा आपण मलिन करायला हवी. अन्यथा जे भक्त आज तिच्याकडे त्यांच्या प्राणांची रक्षण करते म्हणून पाहता आहेत, उद्या तेच तिच्यासाठी स्वतःचे प्राण द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. आणि त्यानंतर तुळजाला अंकित करणं अत्यंत कठीण होऊन बसेल शुंभा. हो असुर नरेश, पण यातून मार्ग काय काढायचा? त्याचाच विचार करतो आहे. हरी, तू मगाशी कुठे होतास? मगाशी जेव्हा आम्ही हिला इथं आणलं तेव्हा तू इथं नव्हतास. कुठे गेला होतास? ते म्या म्हणजे जरा काम होतं. कंचं काम? ते बाबा, ही शुद्धी झाली. हेच ते चरण आहेत ज्यांना मी स्पर्श केला होता. याचा अर्थ हेच महादेव आहे. आता माझी खात्री पटली.
अगं तुम्ही माझा जीव वाचवला. मी हा तुमचे उपकार कसं फेडू? हे बघ, मी आज तुझा जीव नाही वाचवलाय, हिनं वाचवलाय. तुमच्या समध्यांचे उपकार आहे माझ्यावर. मला फक्त थोडा वेळ द्या. मी विश्रांती करते आणि मग मी लगेच जाईन. तुम्हासनी माझा काय बी त्रास होणार नाही. त्याची काय बी गरज नाही. जवळ तुला बरं वाटत नाही तवर तू इथंच थांब. हा, पण बरं वाटायला लागलं की मग निघून जा. वय वय लय लय उपकार होतील बघा. मी बरं वाटलं ना की लगेच निघेन. आता आराम कर. मी येतो. मी अभी येतो. तू आराम कर. तू एकटी नाहीस, तुझ्या संग आम्ही समदे हाव. काळजी करू नको, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. होय परिणिके, तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात आणि नेमके तेच मला हवंय. आता मी माझे खरे डाव टाकेन आणि आता माझं उद्दिष्ट एकच, महादेवांना तुळजापासून दूर करायचं. तोवापासून शोधत आहे. ओ इकडे या. अगं कुठे गेला होता तुम्ही? अगं जरा थांब, माझा ऐक. कशासाठी थांबू आणि कशा पायी ऐकून घेऊ? तुमच्या आईनं परत माझी अक्कल काढली आणि त्यो तुमचा बाळू त्यो बी आता बोलायला लागला जणू मी हाच वंगाळ. या घरात माझं कुणी बी ऐकत नाही. अगं म्हणून सांगतोय माझं ऐक. मला एक लई कामाचा माणूस भेटलाय. परत सुरू झालं. कुठला माणूस? अगं नाही ग, ह्यो जरा वेगळा माणूस आहे. आपल्या समध्या समस्या दूर करू शकतो. थांब जरा, मी त्यांना बोलवतो. ओ बाबा, जरा इकडे येता का? भोजंग नाव आहे माझं. भोजंग. अगं बाबा लई कमालीच आहेत. तुला सांगतो, सकाळी बैल असा अंगावर आला माझ्या. मला वाटलं मी मेलोच, पण बाबाने असा हात पुढे केला. मग काय, बैल जागच्या जागी थांबलाच. अगं तुला सांगतो, माझं सगळं सामान हरवलेलं, पण बाबांमुळे सगळं परत मिळालं. अगं मायावी शक्ती आहे बाबांकडं. हा बाबा, तुमच्या शक्तीनं जरा माझ्या धीराचं तोंड बंद करता येईल का? आणि माझ्या सासूचं बी बघा. तिला स्वर्गात पाठवा, नरकात पाठवा, कुठं बी पाठवा, पण 2 दिवस तरी माझ्या डोक्याला शांतता मिळू द्या. हो हो हो, गाय करू नगस. त्यासाठीच तर मी आलोय. म्हणजे तुमच्या घरावर माझं बारीक लक्ष आहे. योग्य वेळ आली की समद काही बदलल. बाई, बघितलंस, हे खरंच सोन्याचे आहे. वय घे, फक्त तुझ्यासाठी. माझ्यासाठी? घरी जा. योग्य वेळ आली की समद काही नीट होईल. वय बाबा, मी म्हणलं होतं ना, बाबा साधे नाहीत. वय
हे तर दिसतच आहे. जा आता, म्या सांगल तेच करा. वय बाबा. लोभ माणसाच्या मनात प्रवेश करायचं समद्यात सोपं दार. फक्त ती उघडायची कला आली पाहिजे. पाताळ देवीने या भुजंगाला जी विकाराची पेरणी करायला सांगितलेली आहे ती केल्या बिगर हा भुजंग शांत बसणार नाही. भुजंग हाय म्या भुजंग. एकदा का हा भुजंग टसला का समोरचा तिथंच खापला. अरे नीट भर रे बिक्या. सांडलं तर समज काम परत करावं लागल. आजपासून थोडी करते त्यो, भरल त्यो. सासूबाई, आज आम्हाला ना एक माणूस भेटला. कोण ग? भुजंग बाबा. लई मोठी शक्ती आहे त्यांच्याकडं. वय वय, अगं काल असा बैल समोर नेत होता माझ्या अंगावर. बाबाने असं हात पुढे केलं आणि बैल जागच्या जागीच थांबला. खरंच की काय? अहो त्यांचं काय, हे बघा हे. अरे बापरे, अहो हे तर सोनं आहे. कुठं आणलं? आणली नाही, भुजंग बाबांनी दिली आहे. मागितली बी नव्हती. त्यांनी असा हात वर केला, असा फिरवला आणि बघतो तर काय, सोनं. बघू. असं कोणी कुणाला सोनं फुकट देत नसतं. यात काहीतरी काळबेर आहे. सासूबाई, तुम्हाला ना समण्यातच संशय दिसतो. वय की, अगं बाबाने त्या लय जणांचं चांगलं केलंय. बाबाने आशीर्वाद दिला आणि हिरीला पाणी लागलं आणि एकाला कर्ज फेडायचा मार्ग सांगितला हाय. अरे बाबांना लई लोक मानतात. मी काय म्हणते सकू, आपण पण भेटून यायचं का त्यांना? ते मला नका विचारू. मला सासूबाई म्हणतात तसं जरा विचित्रच वाटतंय. तुम्ही दोघी उगाच घाबरता. एकदा भेटून तरी बघा. माणूस खरंच दैवी आहे. आपल्या समध्या घराण्यानंच भेटायला पाहिजे. वय तर. आणि रायबा दादा बाहेर गावी गेला आहे आणि सदानंद दादा शेतात आहे. आपण दोघांनी पण बोलू की. हा, माझ्या मते त्याची काय बी गरज नाही. आपल्या दुःखाचं हरण करायला तुळजाई पुरेशी आहे. दुसऱ्या कुणाची काय गरज नाही. अहो तुळजाई असू दे की, पण भुजंग बाबाची बी कृपा झाली तर बिघडलं कुठं? आता देव कुणाच्या रूपाने भेटतोय सांगता येते वय. माझ्या मते एकदा भेटून घ्यायला काय हरकत नाही. ऐकून तरी घेऊ काय म्हणतात ते. सासूबाई, मला वाटतंय एकदा भेटून घेऊया का? बरं ठीक आहे, पण फक्त भेटायचा हा, लगेच विश्वास नाही ठेवायचा. हा चालेल, तुम्ही एकदा फक्त भेटून तरी घ्या. बस लागा आता कामाला, चला. बघा, म्हटलं होतं ना, बाबा आले समद बदलत. भुजंग बाबा. भुजंग बाबा. अरे भिक्या, आता काम कर की. हा वय वय. तुळजाई, ह्यो माणूस नक्की कोण हाय? खरंच यावर विश्वास ठेवू शकतो का?
यातून मार्ग आता तूच दाखव. ह्याचा अर्थ आपण ठेवलेल्या रुद्राक्षाचा काहीच परिणाम झाला नाही. नाही, अगदी काहीच परिणाम नाही झाला असं नाही म्हणता येणार विष्णुदेव. म्हणजे त्यामुळे देवींच्या मनात जुन्या आठवणी नक्कीच जाग्या झाल्या, परंतु त्या अगदीच महादेवांना जाऊन भेटतील असं नाही वाटत. असं असेल तर आपल्याला एक नवी युक्ती शोधावी लागेल, आणि तीही लवकरात लवकर. विष्णुदेव, घाई करण्यामागे काही नेमकं कारण आहे का? कुठीत एक स्त्री आली आहे पद्महंसा, आणि ती काहीशी विचित्र आहे. विचित्र? होय देवी, मला वाटतं ती महादेवांसाठीच आली असावी. ती कोण आहे माहित नाही, परंतु मला सर्वप्रथम वनात भेटली होती आणि माझ्या मागेही लागली होती. आपल्या मागे का? ते आम्हाला कसं ठाऊक असेल देवी? तुम्हाला कसं ठाऊक असेल म्हणजे? आपणच सांगत आहात ना की ती स्त्री तुमचा पाठलाग करत होती आणि तुम्ही मला हे आज सांगताय. ते काही नाही. आता तर मलाही असं वाटतंय की आपल्याला घाई करायलाच हवी. काय पद्महंसा? हो हो, आपल्याला घाई तर करावीच लागेल. देवी, तुमच्या जे मनात आहे ते आमच्या विचारातही नाही. सध्या आम्ही हा विचार करत आहोत की हा दुरावा कसा मिटवायचा, तुळजा आणि महादेवांमधला, आणि त्यांच्या भांडणामुळे आपल्यात निर्माण झालेला दुरावा. शब्दांचे खेळ खेळून झाले असतील तर आता तुम्ही प्रस्थान करा. एकदा महादेव आणि तुळजा यांच्यातला दुरावा मिटला की आपल्याकडे अनंत वेळ आहे. तेव्हा करा तुमचे हे सगळे खेळ. आता या तुम्ही, कारण असंही तुम्हाला इथे येऊन खूप वेळ झाला आहे, नाहीतर महादेवांना शंका येईल. कधी कधी आम्हाला वाटतं देवी, तुम्ही नसतात तर आमचं काय झालं असतं. स्वामी, मला असं वाटतं यावेळी नारायण अगदी एक उपयोगी योजना घेऊनच परत येतील. देवी, मला तर गंमतच वाटते. अहो, तुम्ही साक्षात लक्ष्मी नारायण आहात आणि तरी सुद्धा तुमच्यात असे छोटे रुसवे फुगे होत असतात. पद्मा, अगं तेच तर संसाराचं खरं सौंदर्य आहे. थोडा राग, थोडा रुसवा, हे जर प्रमाणात असेल तर नात्यातला गोडवा कायम टिकून राहतो. पण महादेव आणि तुळजामध्ये मात्र असं काहीच नाही. त्यामुळे त्यांच्यातला हा दुरावा आता आपल्याला मिटवण्याची गरज आहे. परंतु देवी, आपण त्यासाठी नेमकं काय करणार? अगं बाई, परत तोच कावळा आलाय. कालपासून काय झालंय रे तुला वरडायला? पाहुणं बिवणं येणार आहे का काय? तुला काही वेगळंच सांगायचं आहे? आबा, हेच माझं घर. आत या ना. चला बाबा, या या बाबा, बसा बाबा, बसा. या सुरेखा, या बाबा, आल्यात, या.
म्हटलं होतं ना. घे. जय हो भुजंग बाबा की. हे खरंच सोनं आहे? होय. घे पोरी, तू घे. नको बाबा. का? याची काय गरज नाही. आमच्या घरावर तुळजाईची कृपा आहे आणि आम्हाला मेहनतीचं फळ पाहिजे. असं फुकटचं काय बी नको.